ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. तर उद्या आहे शनिवार आणि शनिवारी संध्याकाळी आपण लाईव्ह घ्यायला लागलेलो आहे. तर लाईव्हला ह्या वेळेला गुरुमार्ग करताना किंवा गुरुमार्गी आपण झालेलो असताना, अनुग्रह घेतल्यावर, उपासना करताना ज्या पण अडचणी किंवा प्रॉब्लेम्स येतात, असं वाटतंय कधी कधी की नको आपण गुरुमार्ग सोडून देऊ, नको काय गरज नाही आहे उपासना करायची, काय करून पण उपयोग होत नाही आहे, त्रास होतोय. तर ह्या सगळ्या गोष्टींवर आपण उद्या लाईव्हला बोलूया. तुमच्या मनात काही वेगळे विचार असतील किंवा तुमच्या मनात काही वेगळ्या टॉपिक असतील की जे लाईव्हला घेतले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, तर ते सुद्धा तुम्ही मला सांगू शकताय आणि त्यावर पण लाईव्ह घ्यायचा विचार करूया. तर मला वाटतं की ही गुरुमार्गात येणाऱ्या ज्या अडचणी आहेत किंवा उपासना करताना होणारा सुरुवातीचा त्रास, ह्या सगळ्या विषयावर उद्या चर्चा करूया असं मला वाटतं. तर जे पण कोणी इंटरेस्टेड आहे त्यांनी लाईव्हला या आणि लाईव्हला आल्यानंतर सामुदायिक जप म्हणजे माळ आपण एक घ्यायची सुरुवात जी केलेली आहे, मला असं वाटतंय की ते सामुदायिक माळेसाठी जास्तीत जास्त संख्येनं असले पाहिजेत बंधू भगिनी. तरी पण म्हणजे प्रत्येकाची इच्छा आहे शेवटी, पण मला असं वाटतंय तर सामुदायिक माळ होईल आणि मग आपण त्या विषयावर बोलायला सुरुवात करूया. तर ज्यांनी इंटरेस्टेड आहेत त्यांनी नक्की लाईव्हला जॉईन करा. जर तुमचे काय आणि म्हणजे तुम्हाला काय वाटत असेल की ह्या टॉपिकवरती बोलायला पाहिजे, तर ते टॉपिक पण मला सांगा. आणि सॉरी सोमवारपासून ज्या पद्धतीनं मी सांगितलेले आहेत त्या पद्धतीनं व्हिडिओ यायला सुरुवात होतील. हे मी खूप जरा जास्तच हे झालं की पूर्ण 2 आठवडे झाले त्या पद्धतीनं व्हिडिओ पडलेले नाहीत. तर मी सोमवारपासून नक्की प्रयत्न करेन ज्या पद्धतीनं व्हिडिओ पोस्ट करायचं म्हणून सांगितलेलं होतं तर त्या पद्धतीने व्हिडिओ पोस्ट केले जातील. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.